नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणी आशिष मराठी यूट्यूब चॅनलवरती. सो आता मी चाललो आहे मित्राच्या गावाला मुरबाडला, त्याच्या आजीला आणायचं आहे. ॲक्च्युली ऑटोनी चाललेला, ऑटो बुक करून. मी बोललो आपली आहे गाडी, तर बोललो मी पण अवेलेबल आहे, संडे आहे. सो बोललो जाऊन येऊया आपण. मला पण तेवढंच थोडंसं ब्लॉग करता येईल, शूट करता येईल. सो आता तो थोडा आपली गाडी आपली लालपरी. थोडी कोल्ड स्टार्ट करतोय तिला आता, कारण बरेच दिवस झाले तिचं काम केल्यापासून थोडी उभीच होती. सो बोला आता थोडी कोल्ड स्टार्ट होऊ दे, थोडा एक 10-15 मिनटं थोडं इंजिन रनिंग होऊ दे, मग आपण निघूया. असं पण त्याला यायला वेळ आहे, 5:30चा टायमिंग आहे आमचा भेटायचा, 5:15 झालेत आता. तर थोडं इंजिन पण हीट होईल. बाकी तो भेटल्यावरती तुम्हाला भेटतो मित्र माझा. स्वतः मीटअप स्पॉटवर येऊन थांबलो आहे. बघूया आता रुपेश कधी येतो आहे. पण त्याने टाईम तर दिलेला, आता वाजलेत किती 5:30 झालेत. मला बोललेला 10 मिनटात मी येतो. सो तो बघूया, इकडून समोरून येईल तो आता, त्या समोरच्या रोडवर. सो तो बघूया किती वेळ लावतो आहे, आल्यावर दाखवतो ब्लॉगमध्ये. सो फायनली आमचे रुपेश भाऊ आलेले आहेत, यांच्याच गावाला जायचे. इथे खालीच ठेवतोय. हां ठेव ठेव ठेव. जरा आपल्या प्लॅन बद्दल सांग, अचानक भयानक कसा झालाय प्लॅन? असा झाला, पहिले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा मित्र माझा रुपेश, आमच्या कॉलेजमधला, आम्ही एकत्र आहेत. तर मंडळींनो, अचानक भयानक असा प्लॅन झालाय ना की आम्हालाच नव्हतं माहिती की आम्ही दोघे त्याच दिशेने निघणार आहे. त्याच दिशेने, ज्या दिशेने आमचं ठरलं होतं जायचं, ठरलं होतं. आणि झालं असं की यांचा माळशेज घाटचा प्लॅन होता. आणि अचानक भयानक, म्हणजे हा प्लॅन जो आहे ना तो 6 ते 7 महिने आधी ठरलेला. आणि असंच करून करून हा आजचा दिवस उजाडला. आणि तिथे फक्त आशिष एकटाच राहिला प्लॅनमध्ये. बाकी सगळे एक एक करून, माझा पण जेन्युइन प्रॉब्लेम होता त्यामुळे मी पण कॅन्सल केलं. आणि असंच करून करून सगळे कॅन्सल झाले, फक्त आशिष एकटाच राहिला. मग तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि मी ऑलरेडी ऑटो बुक केलेली, आजीला आणायचं होतं म्हणून. तर कॉल केला असंच रात्री, मला कळालं की यांचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आशिषला कॉल केला. असंच बोलता बोलता अचानक मिनिटात असे एक एक असे गायब झाले सगळे. भयानक बोलतात ना प्लॅन, तो हा असतो. आणि मग रविवारी बोललो आता उद्या काय करतोय आशिष, तुझा प्लॅन तर कॅन्सल झाला, कुठे जाणार आहे का रिलेटिव्हकडे? तर तो बोलतो काय नाही, मी घरीच आहे. तर मी बोललो मग तू येतोस का? तर मला पहिले वाटलं का इथून पहिले आम्ही अंबरनाथला, म्हणजे मी जाणार होतो अंबरनाथला, तिथून आम्ही ऑटो बुक केलेली. तर मी त्याला बोललेलो की आशिषला मी ऑटो बुक केले, मग आपण जाऊया ऑटोमध्ये आणि येताना तिघे जण येऊया, आजी, हा आणि मी. तर हा बोलतोय मग तूच जा. मग त्याच्यापेक्षा एक काम कर ना, मग माझी गाडी आहे तर मग आपणच जाऊया ना. तर म्हणलं चालेल. तर तो बोलतो मग ऑटोवाल्याचा. म्हणलं अरे नंतर लक्षात आलं ऑटो तो बुक केले पण पैसे नव्हते दिलेले. पण नंतर बोललो ठीक आहे चल ऑटो आपण कॅन्सल करूया आणि एकत्रच जाऊया. त्याला ऑटो कॅन्सल करायला लावले, कारण बोलत चल असं पण मी पण घरीच आहे, प्लॅन तर झालाच होता, जायचं त्याच दिशेला. सो बोललो जाऊया आपण दोघं एकत्र, आजीला पण आणू, रिक्षाने आणण्यापेक्षा आपल्या गाडीने घेऊन येऊ. स्वतः जस्ट CNG भरून आम्ही पुढे आपला मार्गस्थ झालेलो आहे रस्त्याला. मेन सीन असा झाला आहे आमचा इन्सिडेंट. तुम्ही रुपेश पण आपला भाऊ पण आपला ब्लॉगर आहे, मनमौजी 2002, त्याचा पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आपला. भरपूर त्याचे व्हिडिओज आहेत. मी तर आत्ता स्टार्ट केलं आहे. भाऊ आपला जुना माणूस आहे या फील्डमधला, त्याचं बघूनच मी चालू केलं आहे. सो प्रॉब्लेम असा झालेला, कालपर्यंत 6 जण होतो आम्ही निघालेले. एक करून वॉशआउट झाला. म्हणजे ही माझी पॉवर लिफ्टिंगची लँग्वेज बोलते. एक करून वॉशआउट झाला, गायब झाला, कॅन्सल झाला. सो मग आता सीन असा झाला आहे, ॲन मोमेंटला रुपेशचा फोन आला रात्री, भाई संडेचा प्लॅन काय आहे तुझा? कारण तो चालला आहे मुरबाडला त्याच्या आजीला आणायला. जसं मी सुरुवातीच्या ब्लॉगला सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच.
तर तो चालला त्याच्या आजीला आणायला, तो जाणार होता ऑटोनी. तर तो मला बोलतो तू ऑटोनी येशील का? तर भाई बोला ऑटोनी येणार नाही, कारण कसं आहे शेवटी आजी आहे, वयस्कर आहे, मी हेल्दी आहे, तो आहे थोडा बऱ्यापैकी सडपातळ. प्रॉब्लेम काय होणार, आजीला कंजेस्टेड फील होणार. तर त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. मी बोललो भाई आपण एक काम करूया, आपण आपल्या कारने जाऊया. सेफर साईड, आजीला पण आपल्या वाटल्यास त्या रिलॅक्स झोपू शकतात, काय प्रॉब्लेम नाही त्यांना. आणि सो त्याच्यामुळे आम्ही फायनली ठरवलं की भाई आपण बाय रोड आपण माझ्या कारने जाऊया, ते एकदम सोपं राहील. सो आमचा शेवटी तो कारचा बोलतो ना डिसिजन तो फायनल झाला. आणि आता प्रवासाला लागला आमच्या. मेन म्हणजे ना, हा जो व्लॉग आम्ही करणार आणि जो टाकणार ना युट्यूबवर, तेव्हा बाकीच्यांचे काय रिएक्शन येतात ते आम्हाला बघायचं आहे. कारण कोणालाच माहिती नाही. अशी मिरची लागणार आहे, मिरची. ते नाही, प्लॅन आपला किती वाजता झाला ते रात्री 12:15 वाजता, 12:15 वाजता प्लॅन झालाय. आणि माहितीच नाही, कोणालाच माहिती नाहीये की आम्ही जाणार आहे. आणि Even- मी पण घरी जाऊन भाई आई पप्पांना बोललो की ऑटो कॅन्सल केले आणि आशिष सोबत जाणार आहे. तर तुला मित्र कुठून मिळाला एवढा रात्री? पहिल्यापासून मित्र आपला, पण झाला अचानक भयानक प्लॅन झाला. मेन काय, मला ट्रॅव्हलिंग करायला भरपूर आवडतं. आता आम्ही आपल्या आतल्या मुरबाडच्या रोडला लागलो आहे. आम्ही जस्ट शाळचा ब्रिज आम्ही क्रॉस केला. सो आता चहा प्यायला आम्ही मागे कल्याण फाट्याला थांबलेलो. ॲक्च्युली शूट करायला राहिलं, पण कॅमेरा माझ्या गाडीतच राहिला. रुपेशला माहिती आहे तिकडचा एक प्रॉपर वडापाववाला. सो तिकडे वडापाव वगैरे खाऊ आम्ही आता. तिकडे पण आणि पाऊस बाकी पण थोडं, पावसाने पण आमच्यावर मेहरबानी केली आहे. विश्रांती घेतली, भरपूर विश्रांती घेतली त्याने. स्पीड ब्रेकरचा जाम कंटाळा आहे तुम्हाला खरंच. आणि कारमध्ये तरी जास्त, कारण ती फर्स्ट गिअरला टाकायला लागते ना गाडी, जाम इरिटेशन होतं मला तर. भरपूर कंटाळा येतो. परत पिकअप पकडा, परत तेवढा पिकअप घ्या, परत एक्सलरेशन द्या. पण त्या मानाने रोड चांगले झालेत रे. रोड चांगलेच झाले आहेत, कारण मी पहिले 2 वर्षापूर्वी जेव्हा आलेलो ना, रोडची कंडिशन ह्या बघवत नव्हती. अक्षरशः माती रोड होता, मातीमध्ये. हे आता सिमेंटचा रोड वगैरे झालेला आहे आता जस्ट, पण रोड चांगला केला आहे आता. रोड चांगला. लास्ट इयर पण आलो तेव्हा पण खडी वगैरे टाकलेली होती. लास्ट इयर जेव्हा आम्ही आलेलो ना इकडे मुरबाडला गटारीसाठी, तेव्हा ह्या रोडला एवढी ट्रॅफिक जाम होती ना, मलाच माहिती अक्षरशः मी ह्या गाडी रोडवरून कशी काढली आहे. मेन प्रॉब्लेम असा झालेला, माझे जे 2 मित्र होते त्यांना जायचं होतं ड्युटीवरती, माझा वीक ऑफ होता. त्यांना काही करून मला 10च्या आधी ठाण्यात पोचवायचं होतं. असली रफ मारलेली ना गाडी, मी आयुष्यात मला लक्षात राहील ती गाडी मी रफ मारलेली. कारण ती एक नेक्स्ट लेवलच गाडी चालवली मी. एका टायमाला मी 8 गाड्यांना ओव्हरटेक मारत होतो एका टायमाला. तर त्याच्यामुळे ते आयुष्य लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे ती. आणि हे पण आहे ना की गाडी हातात असल्यानंतर कसं आहे कळतं की बाबा कशी चालवायची, कुठे पिकअप आहे, काय आहे. असला व्ह्यू भेटलाय ना आम्हाला, सिरियसली सांगतो. मस्त ढगांमधनं सूर्याच्या किरणाखाली येत आहेत, समोर रोड, जबरदस्त व्ह्यू आहे. जबरदस्त खरंच. हे माझे जेवढे मित्र कॅन्सल केलंय ना, सगळेजण हे सगळं मिस करतात. सगळं हा क्लायमेट, हे सगळं मिस करतात. बघा बाहेर कसली ग्रीनरी आहे. पावसाळ्यात तुम्हाला ही ग्रीनरीज भाई बघायची आहे, दुसरं काय नाही. आता त्याच रोडने आम्ही कंटिन्यू पुढे करणार आहे आमची जर्नी. आता इकडे हॉटेल प्रांजली फॅमिली रेस्टॉरंट, भाऊ बोलला चांगला फेमस आहे इकडे, भरपूर गाड्या उभ्या असतात, म्हणजे टेस्ट वगैरे चांगली, कारण यांनी खाल्लं असेल. तर बोला बघूया, ट्राय करूया. इथे नाश्ता करूया थोडासा, पेटपूजा झाली पाहिजे, फक्त चहा प्यायलोय. नदी वगैरे रे, सो त्याच्यामुळे तिथे नाश्ता वगैरे करू. बाकी समोर बघा व्ह्यू, समोर छोटीशी नदी वाहते. मगाशी लांबून बघत होतात, पण आता समोरून बघा, थोडं जवळ आलोय आपण निसर्गात. समोर डोंगर बघा यार, जबरदस्त. इथे काय बोलत होता मगाशी रुपेश तू? गर्दी कशाबद्दल? म्हणजे ते पांडवांनी नाही, ते डोंगरामध्ये ना ते कोरलेलं आहे, म्हणजे जसं लेण्या वगैरे आपण कोरतो ना तसं इथे कोरलेलं आहे. आणि आतमध्ये एक गणपती मंदिर पण आहे, पण तिथे ना खूप चढायला जायला लागतं. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट प्लॅन करायला लागेल आपण, आणि करू ते. नाही, आपण एक प्लॅन करूया रुपेश. आपण सगळे पोरं प्लॅन करूया, कारण एक्सप्लोर करण्यासारखी जी गोष्ट ना ती केलीच पाहिजे. आणि तेवढं भलं मोठं
म्हणजे असं मी कधी गेलो नाही, पण असं बोलतात की आतमध्ये एवढा मोठा हॉल आहे ना की तिथे 100 ते 150 लोक आरामात राहतील. आणि कोरलंय लिटरली त्यांनी एका रात्रीमध्ये पांडवांनी ते कोरलंय. आणि पावसात तर खरंच एकदम आतील वाटतं. ठीक आहे, चांगला आहे, बघण्यासारखा स्पॉट आहे. रुपेशला बरीच माहिती आहे, सो आपण एकदा ट्राय करूया, इथे व्हिजिट देण्याचा प्रयत्न करूया. आपला रुपेश भाऊंच्या गावात एंट्री घेतलेली आहे. खूप गल्ल्या आहेत, मेन एंट्रन्सवरनं शूट करायला नाही भेटलं. नाही अजून पण भाई आमच्या गावात पण जायचं ना, सेम असेच रोड आहेत भाई, सिरियसली सांगतो. हा ना, मेन रोडवरनं तू मेन हायवेवरनं लेफ्ट मारलास ना, देन त्याच्यानंतर तू एक थोडा दुहेरी म्हणजे असा थोडा 3 पदरी लोन लागतो. डांबरी रोडच आहे, 3 पदरी लागतो. देन नंतर आमच्या गावात जी एंट्री आहे ना तिथून हा असाच रोड आहे. पण सिरियसली सांगतो ना, एवढी मजा येते ना ह्या गाडीवर. आणि सेम मला असं वाटतं ना मी गावाला चाललेलो आहे, कारण फील तोच आहे भाई. वाईब त्याच येत आहेत, काही वेगळे नाहीत. गाव वेगवेगळं आहे पण जाणारे रोड सेम आहेत भाई. ग्रीनरीच तशी आहे ना रे. आणि भाई आपला हा महाराष्ट्र आहे ना, सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगांनी जो नटला आहे ना, हिरव्या गार, तो वेगळाच आहे भाई. तो बोलतो ना आपण भाई, आणि तो त्याची तुलना कुठेच नाही करू शकत आपण. अशीच बघायला गेलं तर हे पण कोकणमध्येच येतो. हा एक्झॅक्टली, कोकणमध्ये येस, प्रॉपर कोकण आहे. प्रॉपर कोकण आहे. भावाच्या घरी आलेलो रुपेशच्या, समोर त्याचं घर आहे. तुम्ही घराच्या बाजूने ह्याच्यामध्ये फ्रेममध्येच बघताय. लोकेशन बघा, व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. मस्त डोंगरांच्या मध्ये छोट्या ह्याच्यातनं दरी खोऱ्यांमधनं कसं मस्त धबधबे वाहतात. आणि समोर त्यांच्या दादाचं घर आहे, भावाच्या आपल्या. जबरदस्त व्ह्यू आहे. बोलायला माणसं एक नंबर, गावची माणसं कधीच नाही बोलायला लाजत, बिंदास. सो थोडा आता टाईम लॅप्स एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो, मेन आहे ना, माझी जी लालपरी आहे ना, तिला ह्या अशा निसर्गामध्ये यायला भरपूर आवडतं. ते पण माझ्यामुळे, कारण शेवटी तिचं नाव पण ठेवलं ना मी लालपरी. आणि लालपरी ही कोकणवाल्यांची शान आहे. बघा कशी मस्त थाटात उभी आहे आपली. समोर मस्त कडक व्ह्यू, आपली लालपरी शांत निवांत आपली उभी आहे मस्त. लालपरी पण फुल एन्जॉय करते आपल्यावर आपला प्रवास सगळा. मेन तिच्यामुळे आम्ही हा सगळा प्रवास एक्सप्लोअर करू शकतोय, फिरू शकतोय. कारण ती नाही तर कसं आहे. अरे बापरे, हो ना. आता रुपेशच्या गावावरून आम्ही निघालोय त्याच्या आजीला घेऊन. तर ॲक्च्युली दवाखान्यात न्यायचं होतं आजींना इंजेक्शन द्यायला. ते इकडे थोडा त्यांचा बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि शुगरचा पण, त्याच्यामुळे आम्ही चाललोय ठाण्यालाच करायचं आहे. स्वतः नॉनस्टॉप आम्ही ठाण्यालाच निघतोय. तर रिटर्न जर्नी एक प्रकारची आमची चालू झालेली आहे. आता सकाळपासून एन्जॉय केलं मस्त. रुपेशचं गाव वगैरे फुल मस्त एक्सप्लोअर केलं थोडं, जेवढं जमलं तेवढं. गाव पण आवडलं आणि गाव पण खूप छान आहे रुपेशचं. जे आपण बोलतो ना की मला लिटरली असं वाटलं ना की मी कोकणात आल्याचीच मला वाईब आली माझ्या गावात आमच्या. कारण शेवटी हे पण कोकणच आहे, कोकणातच मोडतं हे पण आपलं मुरबाड वगैरे. सो त्याच्यामुळे एवढं असं काय मोठा मेजर डिफरन्स नाही आहे. सो फायनली आपल्या लालपरीचे 1.5 लाख किलोमीटर झालेले आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, 1.5 लाख किलोमीटर झालेले आहेत आपल्या गाडीचे, लालपरीचे आपल्या. माझ्याकडे आली तेव्हा लाखच्या आधी होती, त्यामुळे ती भरपूर फिरली माझ्यासोबत. ते किलोमीटर ऑलमोस्ट 1.5 लाख झाले तिचे. आता 50,000 झाले का? म्हणजे 1,50,000. नाही आता एक्स्ट्रा 50,000 चालवले. हां, तर 50च्या पण जास्त चालवले मी ॲक्च्युली. आता काटा बंद चालू होते म्हणून, नाही तर ते 50,000 1.5 लाख कधीच झाले असते आत्ताला. बट झाले फायनली 1.5 लाख किलोमीटर आता. ऑलमोस्ट आता आम्ही कल्याणमध्ये आलोय. पावसाची अपेक्षा होती की भेटेल कुठेतरी. जाताना आम्हाला थोडाफार भेटला, थोडा मध्ये कुठेतरी. सकाळी निघालो तेव्हा भरपूर होता, पण आता अजिबात कुठेच पाऊस नाही. अक्षरशः सुकं खटखटीच आहे. रोड पूर्ण सुकलेत, समोर बघा. आणि अक्षरशः ऊन पडले आणि गरम होते. अक्षरशः AC लावायची वेळ आली. कारण जाताना आम्ही विंडोज ओपन घेऊन गेलेलो. मस्त चिल वातावरण होतं, एकदम फ्रेश.
एअर पण फ्रेश येत होती, त्यामुळे बरं वाटत होतं, थोडं रिलॅक्सिंग होतं. आता नाही, आता अक्षरशः वैताग आला. आणि त्यात आता ही ट्रॅफिक ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे आता कदाचित मला शूट करता येणार नाही. आता पुढे थांबल्यावरतीच भेटतो तुमच्याशी. सो आपला प्रवास आता झाला आहे. आपण आलो इकडे घरी. रुपेशची आजी तर घरी गेली, त्यांना आपल्याला घेताना आलं ब्लॉगमध्ये. तर त्या घरी गेल्या, सामान भरपूर आणलं आहे आजींनी, जसं की आता कायम इथेच राहणार आहेत. तर त्या 2-3 दिवसातच बोलतील मला नेऊन सोडा. तर ते शेवटी बोलतात ना, म्हाताऱ्या माणसांचं असतं, शेवटी त्यांचं घर तर त्यांचं घर, त्यांची बोलतात सवय झालेली असते त्यांना त्या गोष्टींची, तिकडेच जायचं असतं. पण ते 4 दिवसाचं असतं. प्रवास कसा वाटला तो नक्की कळवा कमेंटमध्ये. बाकी मजा आली, फुल एन्जॉय केलं. 6-7 तासाची होती ट्रिप, पण थोडं एन्जॉय केलं. रिक्षाने जाणार होता, पण बोला आपण जाऊया आपली गाडी घेऊन, एन्जॉय करू, थोडं टाईम स्पेंड होईल. भावा आम्ही जे बोललो तुला, तिथे जे गर्दी वगैरे आहे आपल्या सोनवळ्याला, ते पांडवांनी कोरलेलं, तिथे आपण नक्की प्लॅन करू. नाही आणि तिथे आपण ना सगळेजण जाऊया, कारण मला पण बघायचं आहे की नक्की कसं कोरलंय ते त्यावेळेस एका रात्रीमध्ये. तर एकदा तू पण नाही गेलास? मी अजून नाही गेलो, फर्स्ट टाइम. तिथला असून हा अजून गेला नाही. तर आम्ही प्लॅन करतोय, आता बघूया लवकरच प्लॅन तो सक्सेसफुल करू आम्ही. बाकी अजून एक आता गोवा कोकणातली पण ट्रिप झाली आहे, त्याच्यावर आमच्या काही बेट्स पण लागल्या आहेत. ते बघू आता कुठल्या डील झाल्या आहेत, ती बेट कुठली सक्सेसफुल होते, यायची का नाही यायची, ते तर बघूया लवकरच कळेल. डील झाली डील. सो आता ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोकणी आशिषला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या भावाचं पण चॅनल आहे मनमौजी, त्याला पण लक्षात ठेवा, त्याला पण सपोर्ट करा. बाय. चलो बाय.